या घडीची महत्वाची बातमी आपली समोर येते। ठाण्यातली ही बातमी आहे या घडीची। मनसेना या ठिकाणी राडा घालण्यास सुरुवात केलेली आहे। उद्धव ठाकरे ठाण्यात पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरेंची आज सभा सुद्धा ठाण्यात होणार आहे आणि त्यापूर्वी मनसेना या ठिकाणी राडा घातलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा गोंधळ पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी, गडकरी रंगायतन सभागृहा बाहेर अनेक मनसैनिक आता पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली जाते। पोलिसांकडून आता मनसैनिकांची धरपकड देखील करण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य आपण त्या ठिकाणाची पाहतोय। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडून। शुभम, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? मनसैनिकांनी जोरदार या ठिकाणी राडा घालण्यास सुरुवात केलेली। सकाळीच आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलेला होता। निश्चित लागली पाहिजे या ठिकाणी जोरदार कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेली आहे। ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची गाडी गडकरी रंगात दाखवली होती त्यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या गाडीवर चिखल देखील फेकण्याचा जो आहे तो प्रयत्न केला आहे। तर आता कार्यकर्ते आणि दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते आपसामध्ये आपल्या या ठिकाणी भिडलेले आहेत, ते दिसून येत आहेत। तर मनसे कार्यकर्ते जे आहेत महिला त्यांनी बॅनर्स देखील या ठिकाणी फाडलेले आहेत। तर बांगड्या ज्या आहेत त्या काचेच्या ते आता या ठिकाणी फेकायला सुरुवात केलेल्या आहेत। उद्धव ठाकरे असतील, राजा विचारे असतील, केदार दिघे असतील, यांच्या सर्वांच्या वाटा ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये काचेची उधळण जी आहे ती या ठिकाणी करण्यात आहे। तर काही कार्यकर्त्यांना आता ताब्यात देखील घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण जे आहे ते झालेलं आहे। निश्चित लागली पाहिलं तर पोलिसांनी देखील फौजफाटा आहे, परंतु मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे या ठिकाणी दिसून येत आहे। दोन्ही कार्यकर्ते पण पाहिलं तर आमने सामने देखील आपल्या या ठिकाणी दिसून येत आहेत। लागवी निश्चित शुभम, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा। मी पीसीआर टीमला विनंती करते की त्यांनी ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवावी। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। मोठ्या प्रमाणावर महिला आंदोलक देखील यात सहभागी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। कांची या ठिकाणी धरपकड करण्यात आलेली आहे। शुभम, आपण पाहतोय अनेक मनसैनिकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले आहे। शुभम, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? इथे ठाण्यातली दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांचा गडकरी रंगायतांमध्ये आज मेळावा होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि त्यापूर्वी मात्र मनसे आक्रमक झाल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। सकाळी जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी दुपारच्या दरम्यान पत्रकार परिषद घेतलेली होती आणि माझ्या नादाला लागू नका, मोहळ उठलं तर मात्र हाताबाहेर सगळी ही परिस्थिती जाईल, तुम्हाला सभा सुद्धा घेता येणार नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी इशारा दिलेला होता। आणि त्यानंतर मात्र मनसैनिक आता उद्धव ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी आहे गडकरी रंगायतन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। बीड मधला जर आपण प्रकार काल पाहिला तर बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी आंदोलक बोलतायत, थेट जाऊया। दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसेना आता राडा घातलेला आहे।
याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी होतीये। राज ठाकरे यांनी देखील इशारा दिलेला होता दुपारच्या दरम्यान, माझ्या नादाला लागू नका असं सांगण्यात आलेलं होतं आणि आता मात्र या ठिकाणी मनसैनिकांनी राडा घालण्यास सुरुवात केली आहे। गडकरी रंगायतांमधली ही दृश्य आपण पाहतोय। काचेच्या बांगड्या या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर फेकण्यात आलेल्या आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता विनोद, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर काचेच्या बांगड्या आणि टोमॅटो फेकण्यात आलेले आहेत मनसैनिकांकडून। बांगड्या शक्तीचं प्रतीक आहे, बांगड्या स्त्रीत्वाची मर्यादा आहे। बांगड्या राज ठाकरेंना, ज्या मास आहेत मीनाताई ठाकरे यांनी कधी काळी प्रेमाने भरवलं असेल, त्यांच्या हातातल्या आहेत। पण असो, ज्यांना महिलांचा सन्मान करता येत नाही अशा काही बालिश बुद्धीच्या लोकांनी ही कृती केली, तर मला वाटतं की त्यांच्या प्रती अपार करुणा आणि सहानुभूती व्यक्त केली पाहिजे। निश्चित दुपारच्या दरम्यान सुषमाताई, आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांनी थेट म्हटलेलं होतं, मनोज जरांगे पाटील यांच्या आडून उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकारण करतायत, जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात केलं जात आहे। माझ्या नादाला लागू नका, नाहीतर मोहळ उठलं तर मात्र तुम्हाला सभाही घेता येणार नाहीत असा इशारा दिलाय। याला मोहोळ म्हणत नाहीत ताई। खूप पाऊस पडला ना की डास जास्त होतात, बस थोडी डासांची संख्या वाढली एवढंच काय, ते याला मोहोळ वगैरे म्हणत नाही। धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। सुषमा अंधारे यांनी देखील जोरदार आरोप केलेला आहे मनसैनिकांवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।